शास्त्र जर कळालं नाही तर ते आपल्या प्राणनाशाला कारण ठरू शकतं. झालं काय, दोन विद्वान पंडित आपापली विद्या संपादन करून आपापल्या गावाला निघाले. आता मला सांगा बाबा, पूर्वीच्या काळी टू व्हीलर फोर व्हीलर होती का? पूर्वी चालूनच प्रवास करायचे. चालून चालून हे दोघं थकले. मावशी विचार केला कुठेतरी जाऊन आराम करावा. समोरच सावतोबा महाराजांचं मंदिर दिसलं. ते त्या मंदिरामध्ये गेले. आराम करण्याचा प्रयत्न केला, पण पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये. फार भूक लागली, काय करावं. एवढ्या ते गृहस्थ आला बरं का मावशी. आणि त्या गृहस्थाचा नियम आहे, आपल्या वावरातली म्हणा जी काही कामं असेल ती आटोपली, सावतोबा महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं, महारिपाठ म्हणा जे काही असेल ते त्रिकाल संध्या करायची. आणि येत असताना समजा कोणी संत मंडळी वगैरे दिसले, त्यांना आपल्या घरी जेवायला घेऊन यायचं. मग नेहमीप्रमाणे मंदिरामध्ये गेला. त्याचा जो काही नित्य नियम आहे तो त्यानं बाबा आटोपला. आणि येत असताना याला हे साधक मंडळी दिसले, त्यांच्याकडे गेला. म्हणे महाराज, मला असं वाटतंय तुम्हाला भूक लागली, म्हणे चला म्हणे आमच्या घरी जेवायला. यांनी विचार केला, चलावा, आपल्यावर कृपा सावतोबा महाराजांनी केली असा विचार करून त्याच्या घरी जेवायला गेले. बरं मावशी, आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. दोन साधक मंडळी घरी जेवायला येणार आहे, हे काही पूर्वनियोजित होतं का? आधी ठरलं होतं का? नाही. मग त्या दिवशी योगायोगानं धपाटे बनवले होते. धपाटे, तुम्हाला धपाटे कळतं का? धपाटे मागचे धपाटे कळतं का? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? थालीपीठ. काय म्हणता? थालीपीठ. आमच्या नाशिककडे थालीपीठच म्हणता. मग बघा, हे धपाटे करत असताना आपण त्याला असं मध्यंतरी छिद्र करतो. करतो ना. परत असं आजूबाजूलाही छिद्र करतो ना. तुम्हाला बरं माहिती, ते पण हो म्हणताय. मग आता ऐका, हे धपाटे करत असताना आपण त्याला छिद्र करतो. धपाटे बनवले आणि म्हणे गोड पदार्थ म्हणून बालुशाही बनवली. आता बघा, या बालुशाहीलाही मध्यंतरी छिद्र असतं आणि धपाट्यालाही मध्यंतरी छिद्र असतं. ते दोघं जण मस्त जेवायला बसले. त्यांना ते वाढलं. त्यांनी हातामध्ये पाणी घेतलं, 3 वेळेस त्या अन्नाभोवती फिरवलं. आणि जेव्हा त्यांनी त्या जेवणाकडे बघितलं, ते म्हणले थांबा, याला छिद्र दिसतंय, आम्हाला आमचं शास्त्र पाहू द्या. त्यांनी त्यांचं शास्त्र उघडलं आणि त्यात त्यांना एक सूत्र सापडलं. छिद्रेषु बहुला अनर्थः भवन्ति. जिथे छिद्र आहे तिथं काय आहे? अनर्थ आहे. उठले ना महाराज ते ताटावरून. बघा आता मला सांगा, छिद्रेषु बहुला अनर्थः भवन्ति हे जरी शास्त्र आहे, पण हे शास्त्र कुठे वापरायचं? उदाहरणार्थ, एखादी नदी पार करून तुम्हाला पलीकडं जायचंय. आजी, तुम्हाला एखादी नदी पार करून पलीकडं, तर मला सांगा तुम्हाला कशाचा आश्रय घ्यावा लागल? तुम्ही आजी का? दादाला कसं हसवाल पाहिलं ना. तुम्हाला पलीकडं जायचंय नदी पार करून, तुम्हाला कशाचा आश्रय घ्यावा लागल? नावेचा, होडीचा आश्रय. पण त्याच्याही आधी बघा, माऊली म्हणतात, या लागी शतजर्जर नावे रिगोनी केवी निश्चिंत व्हावे. त्याच्याही आधी तुम्हाला त्या नावेची चौकशी करणं गरजेचं आहे. ती नाव चांगली तर आहे ना? तिला छिद्र तर नाही ना? मला सांगा, तिला छिद्र असेल आणि तिच्यात बसून तुम्ही पलीकडं जाण्याचा प्रयत्न केला, तर मला सांगा बाबा, तुम्ही पलीकडं जाण का कायमचे जाण? याचा अर्थ तुम्ही बिगर तिकटीचे कुंभमेळ्याला जाण. विठ्ठल म्हणून छिद्रेषु बहुला अनर्थः भवन्ति हे जरी शास्त्र आहे, पण हे शास्त्र कुठे वापरायचं याच्यासाठी अक्कल असावी लागती बरं का. नाही तर असे येडे लोक आम्हाला रोज भेटतात बाबा. रोज म्हणजे रोज भेटतात. तर एक ठिकाणी कार्यक्रमाला गेली, पत्ता भेटत नव्हता. एका दुकानामध्ये गेली. म्हणलं काका,
हा पत्ता सांगा बरं म्हणला. ताई एक काम करा, इथून तुम्हाला 4 चौक दिसतील, चौथ्या चौकात जा. चौथ्या चौकात गेल्यावर तुम्हाला 4 बिल्डिंगी दिसतील, चौथ्या बिल्डिंगमध्ये जा. चौथ्या बिल्डिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला 4 लिफ्ट दिसतील, चौथ्या लिफ्टमध्ये जा. चौथ्या लिफ्टमध्ये गेल्यावर तुम्हाला 4 बटणं दिसतील, चौथं बटन दाबा. चौथं बटन दाबल्यावर तुम्ही चौथ्या फ्लोअरवर जा. चौथ्या फ्लोअरवर गेल्यावर तुम्हाला 4 फ्लॅट दिसतील, चौथ्या फ्लॅटमध्ये घुसा. चौथ्या फ्लॅटमध्ये गेल्यावर तुम्हाला 4 बेडरूम दिसतील, चौथं बेडरूम उघडा. चौथं बेडरूम उघडल्यावर तुम्हाला 4 मस्तपैकी कपाटं दिसतील, चौथं कपाट उघडा. चौथं कपाट उघडल्यावर तुम्हाला 4 चाव्या दिसतील, चौथी चावी घ्या. चौथी चावी घेतल्यावर तुम्हाला 4 लॉकर दिसतील, चौथं लॉकर उघडा. चौथं लॉकर उघडल्यावर तुम्हाला 4 अल्बम दिसतील, चौथा अल्बम घ्या. चौथा अल्बम घेतल्यावर तुम्हाला 4 फोटो दिसतील, चौथा फोटो बघा. चौथा फोटो बघितल्यावर त्याच्यामध्ये 4 बाया आहे, ती चौथी बाई बघा. ती चौथी बाई माझी आई आहे. त्या आईची शपथ घेऊन सांगतो, हा पत्ता मला माहित नाही. खरं सांगते महाराज, असे लोक पोत्यात घालून हाणले पाहिजे. म्हणून छिद्रेषु बहुला अनर्थः भवन्ति. हे जरी शास्त्र आहे, पण हे शास्त्र कुठे वापरायचं यालाही शास्त्र आहे विठ्ठल. म्हणून शास्त्रामध्ये वर्णने विचारल्याशिवाय सांगू नये. पण काय विचारल्याशिवाय सांगू नये यालाही शास्त्र आहे. आणि काय न विचारता सांगावं यालाही शास्त्र आहे. मग उदाहरणार्थ एखादा आंधळा मनुष्य रस्त्यानं एकटा चाललाय, समोर मोठं खड्डं आहे, तो त्या खड्ड्यामध्ये पडणार आहे आणि हे तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसतंय. मला सांगा आजी, तुम्ही काय कराल? त्याला खड्ड्यात पडू द्यान का तुम्ही त्याला जाऊन वाचवाल? तुम्ही त्याला जाऊन वाचवाल. तसं तुकोबाराय म्हणता, हे आंधळ रूपी जगत, या जगाला देव कळत नाही, धर्म कळत नाही, कर्म काय करावं ते कळत नाही. आणि हे आंधळ रूपी जगत अज्ञान रूपी खड्ड्यामध्ये पडणार आहे. आणि पडण्याच्या आधी महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नो.